श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. राशीनुसार म्हातारपण कसं असतं, त्यातील मिथुन राशीचं म्हातारपण कसं असणार आहे, कष्टदायक की सुखद, याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्योतिषशास्त्रावर आधारित बघा, काही राशींना वृद्धापकाळात समाधान आणि कुटुंबांचा आधार मिळतो, तर काहींना संघर्ष आणि एकटेपणा जाणवू शकतो. प्रत्येक राशीच्या स्वभावावरून हे भाकीत केलं जातं. तर मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिथुन राशीचं म्हातारपण कसं असणार आहे तेच या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. मिथुन ही राशी राशीचक्रात तिसरी रास असून तिचा स्वामी हा बुध ग्रह आहे आणि ही वायू तत्वाची राशी आहे. या राशीत जन्मलेल्या माणसांचे बुद्धिमत्तेवर जोर असतो. ते बोलकवड, त्यानंतर स्वतंत्र विचारांचे आणि चंचल स्वभावाचे असतात. हे लोक बहुमुखी प्रतिभावान असतात आणि त्याचबरोबर त्यांना नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. त्यांना लोकांशी बोलायला, सुसंवाद साधायला आवडतो. ते सामाजिक असतात, पण काही वेळा जास्त विचार करण्यामुळे किंवा विचारांमध्ये विसंगती असल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. या राशीतील लोकांची आर्थिक परिस्थिती वृद्धापकाळात कशी असते, तर बघा, त्यांच्या मुलांशी नातं कसं राहतं, पत्नीशी कसं वागतात, धार्मिक काम कशी करतात, त्यांचं आरोग्य कसं असतं आणि इतर अगदी बरीचशी माहिती. मिथुन राशीचे लोक खूप समजूतदार असतात आणि फक्त स्वतःच्याच कामात ते रस घेतात. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. त्यामुळे त्यांचं आयुष्य शांत आणि संतुलित असतं. हळूहळू ते प्रगती करतात, पण खानपान, कुटुंब आणि आरोग्यात त्यांना वेळोवेळी चढउतार अनुभवायला देखील मिळतात. पण हे लोक संयमी आणि शिस्तप्रिय असल्यामुळे मोठे आजार सहसा त्यांना होत नाही. मिथुन राशीची लोक बोलायला ते गोड असतात, पण तुम्ही पाहाल की ते फक्त उपयोगाच्या गोष्टीत बोलतात. निरुपयोगी गप्पा मारत नाही. त्यांना अजिबात ते आवडत नाही. म्हणूनच ते सल्ला फक्त मागितल्यावरच देतात. पैशाच्या बाबतीत मिथुन राशींचं लोक ही खूप शहाणे असतात. नेहमी थोडे थोडे पैसे वाचवतात आणि तेच पैसे वृद्धावस्थेत त्यांना एक मजबूत आर्थिक स्थितीत उभे करतात. वृद्धावस्थेत सुद्धा ते काही ना काही काम करत असतात. त्यांना एकदम रिकामं बसायला आवडत नाही, पण वादविवादापासून ते दूरच राहतात. मिथुन राशीची लोक आपले सुखदुःख हे मनातच ठेवतात. कुणालाही सहज ते सांगत नाहीत, अगदी जीवलगांनाही, मित्रांनाही. त्यांचं मनातलं जे काही गुपित आहे ते फार कमी लोकांना कळतं. त्यामुळे पैसा कमी झाला तरी ते कर्ज घेणं आवडत नाही. कुटुंबाबाबत ते खूप शहाणपणाचं वागत आहेत. जिथे खरंच खर्च करायला हवा तिथेच ते मोकळ्या हाताने खर्च करतात, पण बेकार खर्च ते करत नाही आणि म्हणूनच कुटुंबीय त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. मुलं लहानपणापासूनच हुशार आणि अभ्यासात चांगले असतात. मिथुन राशीची लोक मुलांच्या शिक्षणावर फार खर्च करतात. कधीही त्यात बचत करत नाहीत आणि मुलांशी त्यांचं नातं अगदी मित्रासारखं असतं. एकमेकांना सल्ला देणं घेणं असतं. तेव्हा बोलणं खूप गोड असतं. कधीच ओरडून ते बोलत नाही. घरात सगळ्यांना एकत्र ठेवायचं मन असतं. पण कुटुंबात काही लोक त्यांना त्रास देण्याचा नक्कीच प्रयत्न करतात, पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात. लहानपणी त्यांना थोडा खर्च करायला आवडतो. छान जेवण, छान कपडे, छान सोबत असायला हवी असतं. पण हा फक्त दिखावा नसतो, तर जीवनशैलीचा एक भाग असतो. पराक्रम हा त्यांच्या भावात सिंह असल्यामुळे मिथुन राशीची लोक स्वतःच्या मेहनतीने यश मिळवतात. अभ्यास, नोकरी, व्यवसाय यामध्ये ते खूप मेहनती असतात. त्याचबरोबर भावंडांमध्ये बहुतेक लहान भाऊ असतात आणि बहिणी थोड्या कमी असतात. पण भावंडांशी त्यांचं नातं खूप गोड असतं. आईचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव असतो. आईसारखी प्रामाणिकपणा, मेहनत, सहनशक्ती त्यांच्यात दिसते. आईला ते खूप सन्मान देतात. मित्रांच्या बाबतीत ते फक्त विश्वासू आणि खरी मैत्रीत जपतात. शिक्षणाबाबत मिथुन राशीची लोक अनेक विषयांमध्ये रस घेतात.
विशेषतः संगीत, गाणं, वाचन यात त्यांना आवड असते. कधीकधी अभिनयातही ते यशस्वी होतात. त्याचबरोबर बँकिंग, लेखापरीक्षण, सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना चांगले यश मिळते. त्यांना दोन्ही भावंडे मुलं मुली होतात. मुलांवर त्यांना खूप प्रेम असतं. मुलांच्या शिक्षणात प्रगती कधीही कमी पडून देत नाहीत. मुलांशी मैत्रीपूर्ण नातं असतं. आरोग्य चांगलं आणि आहार देखील योग्य असेल तर ते आयुष्यभर अगदी तंदुरुस्त राहतात. कधीकधी पोटाशी काही तक्रारी होतात. शत्रूंबाबत बोलायचं झालं तर ते बदला घेण्याची प्रवृत्ती ठेवतात, पण उगीच गोंधळ करत नाही. गरज पडली तर योग्य वेळी ते उत्तरही तसंच देतात. त्याचबरोबर वैवाहिक सुख म्हणजे पत्नी सुंदर, धार्मिक आणि स्वच्छ मनाची असते. नवऱ्याला देवासारखे मानते, प्रेम करते. पती पत्नींचं नातंही चांगलं असतं. अपत्ये 2-3 होतात. प्रवासात गाडी सावकाश चालवतात. लांबचा प्रवास एकटे जाणं टाळतात. त्यामुळे मोठ्या अपघातांचा धोका देखील कमी असतो. धार्मिक असतात. स्वभाव लहानपणापासूनच पूजा, भजन, प्रवचन, तीर्थयात्रा यामध्ये रस असतो. नशीब थोडं उशिरा खुलतं, पण एकदा भाग्य उजळलं की सतत प्रगतीच होते. वडिलांसोबतचं नातं असतं. ते स्पष्ट बोलणारे आणि कठोर स्वभावाचे असतात. पण मिथुन राशीची लोक शांत स्वभावाचे असूनही वडिलांचा आदर करतात. त्यांची सेवा कधीच कमी पडत नाही. व्यवसाय आणि नफा सुरुवातीला थोडा संघर्ष करावा लागतो, पण एकदा का 25 ते 28 वयात प्रगती सुरू होते आणि मोठं यश त्यांना मिळतं. वृद्धावस्थेत म्हणजे 60-70 वर्षाच्या दरम्यान ते थोडं विश्रांतीमध्ये ते वळलेले असतात, पण तरीही कामात रस घेत राहतात. मुलांच्या सेवेमध्ये सुख मिळतं आणि धार्मिक प्रवासही करतात. नातवंडे, सुना, जावई सगळे त्यांची सेवा करतात. त्यामुळे त्यांची वृद्धावस्था जी आहे ती सुखी आणि समाधानकारक अशी असते. तर मित्रांनो, आज आपण मिथुन राशीच्या वृद्धावस्थेचा भाग सविस्तर पाहिलात. तुम्हाला अशाच प्रकारे सगळ्या राशींची म्हातारपणाची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.